मिरची बारीक कापलेली आहे. जिरा जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर जिरं घ्या थोडंसं. शेंगदाण्याचा कूट आहे. त्यामध्ये आपण ऑलरेडी शाबू तांदूळ आणि बटाटे टाकलेले आहेत. बॉइल बटाट्यांना मॅश केलेले आहे आणि शाबू तांदूळ जे आहे 3 तास आपण हे केलेले आहे. काय करतात मम्मी? सोप केलं भिजवून ठेवलेले. आता मीठ टाकलं तर टाकलं. आता मॅश करून घेऊ सगळं एक जीव. तर मम्मीनी चवीनुसार मीठ टाकलेलं आणि याला मॅश करून घेऊया. एका साईडला आपण तेल पण ठेवलंय गरम करायला. हा, मी तुम्हाला आता तेल दाखवतो. जे बघू शकता आपलं तेल आहे लो फ्लेम वरती. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर जर तुमच्या उपवासाला चालत असेल तर, नसेल चालत तर नका टाकू. आमचा उपवास नाहीये म्हणून आम्ही टाकतो. त्याच्यात कोथिंबीर पण टाकलं चांगलं लागते, पण उपवासाला कोथिंबीर चालत नाही. गाईस, आपले शाबू तांदळाचे जे आपण बनवलेलं आहे ते पण झालेलं आहे आपलं. तर गाईस आपण बघू शकतो की मम्मी ह्याचे काय साधारण आपण साबुदाण्याचे वडे करतात ते असे असतात बरोबर. हे साबुदाण्याचे वडे करतात असे सगळेच करतात. हे वरतून क्रिस्पी आतून थोडेसे सॉफ्ट असतात. वरतून क्रिस्पी आतून सॉफ्ट. पण आपण अजून एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे ज्याने आपलं सगळं काय क्रिस्पी होतात. हे बघा काय करायचं आता, हे असं फोक पण घेऊ शकतो आणि हे असं तेलात बघू शकता आपण तेलात टाकलेलं आहे. त्यामध्ये तेल का नाही उडत यार? तेल नाही उडते. हे साबुदाण्याची भजी पण बघू शकता. भजी सारखे ठेवायचे असतात. पण हे शाबू तांदळाची भजी नाहीत. असं माझी मम्मी ह्याचं नाव आपल्याला लास्ट मध्ये सांगणार आहे. तसं मला पण नाही माहिती यार ह्याचं नाव. ह्याचं नाव काय ठरवलेलं नाहीये, पण हे वड्याचाच सामान सगळं वापरलं आपण. पण तळायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि खायला पण एकदम क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. वडे थोड्या वेळाने कसे नरम पडतात, पण हे नरम नाही पडणार. हे क्रिस्पी लागणार, एकदम कडक कुरकुरीत फ्राय होणार. वा, मला तर एकदम लवकर लवकर खायचं आहे. गाईस, मम्मीने असे खूप सारे तेलात सोडलेले आहेत. गाईस, आपला ह्याचा गोल्डन कलर झालेला आहे आणि स्टार्टिंग मध्ये तेल नाही उडत, पण जेव्हा आपण ह्याला पूर्ण ओपन ठेवलेले जे आहे शाबू तांदळ नगेट्स. मला पण नाही माहिती. हा, क्रिस्पी नगेट्स. आता तुम्हाला हे दाखवतो याचा आवाज. हा, थोडं वरती. हे कसे आहेत गाईस? हे असे म्हणजे क्रिस्पी आहेत, पण थोड्या वेळाने मग नरम पडणार आहे. हा, तयार झालेला आहे साबुदाणा वडा आणि साबुदाणा क्रिस्पी. तर तुम्ही आता टेस्ट करून दाखवेल. विहान, क्रिस्पी आहे आणि वडा वडा काय जास्त क्रिस्पी नाही बनला, फक्त आउटर क्रिस्पी आहे. मला वाटतं 2-3 मिनिटात हे पण नरम पडून जाईल. अजून क्रिस्पी आहे. दुसरा